21वा श्लोक 27 कळलं का? श्री भगवानुवाच अनिमित्तनिमित्तेन स्वधर्मेणामलात्मना तीव्रया मयि भक्त्या च श्रुतसंभृतया चिरम्. भगवान कपिल मुनी आपली आई देवहूती हिला उपदेश करतायत. प्रकृती, पुरुष, महत्त्व, अहंकार, पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय अशा 24 तत्वांचा उपदेश केला. भगवान म्हणतात की अग्नीचं उत्पत्तीस्थान असलेलं लाकूड आपणच उत्पन्न केलेल्या अग्नीपासून जळून भस्म होतं. तसं निष्काम भावाने केलेल्या स्वधर्म पालनाने अंतःकरण शुद्ध झाल्यामुळे सगळ्या चित्ताच्या वासना जळून जातात. चित्त शुद्ध होण्याकरता स्वधर्माचं पालन केलं पाहिजे. पुष्कळ काळापर्यंत भगवंताच्या कथा ऐकाव्यात, म्हणजे तीव्र भक्ती निर्माण होते आणि मग तत्वाचा साक्षात्कार होणारं ज्ञान होतं. वैराग्य, व्रतनियम, ध्यान याचा अभ्यास, चित्ताची एकाग्रता यामुळे प्रकृती रात्रंदिवस क्षीण होत जाते. प्रकृती म्हणजे हे सगळं जग. त्या या जगामध्ये ईश्वर जर दिसायचा असेल तर ती प्रकृती क्षीण होत गेली पाहिजे. नंतर ती प्रकृती आपल्या स्वरूपामध्ये स्थित एकदा स्वतंत्र झाली म्हणजे मग पुरुषाचं काहीही बिघडवू शकत नाही. ज्याप्रमाणे निद्रिस्त पुरुषाला स्वप्नामध्ये जरी अनर्थ, कुणी तलवार घेऊन मारायला लागले, मुंडकं तुटलंय, तरी जागे झाल्यावर त्याला कोणताही मोह उत्पन्न करीत नाही. स्वप्नामध्ये अप्सरा दिसली पण जागे झाल्यावर त्याचा मोह होतो का? तसं जागे झाल्यावर म्हणजे ज्ञान झाल्यावर जगाचा म्हणजे प्रकृतीचा मोह होत नाही. मग तो नेहमीच भगवंतामध्ये मन राहून राहतो आणि मग कधी तो प्रकृती म्हणजे जगामध्ये व्यवहारामध्ये येत नाही. अनेक जन्मामध्ये पुष्कळ काळपर्यंत आत्मचिंतनामध्ये निमग्न राहतो आणि मग जगातल्या सगळ्या भोगाविषयी त्याला वैराग्य निर्माण होतं. असा जो माझा धैर्यवान भक्त, त्याला माझ्याच मोठ्या कृपेनं तत्वज्ञान प्राप्त होतं. आत्मसाक्षात्कार झाला की तो संशयातून मुक्त होतो आणि मग मंगलमय अशा कैवल्य पदाला सहजच प्राप्त होतो. आणि एकदा तो भगवंताच्या पदाला प्राप्त झाला की पुन्हा संसारामध्ये जन्माला येत नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. हे जे भगवंताचं धाम म्हणजे ठिकाण आहे, तिथे गेल्यानंतर तिथे ज्ञानाने जाता येतं, भक्तीनं जाता येतं. तिथे गेल्यावर पुनरपि जननम पुनरपि मरणम या संसार चक्रामध्ये तो येत नाही. तेव्हा हे माते, चित्त एकाग्र करण्याकरता योगाशिवाय दुसरं साधन नाही. सुरुवातीला योगानी सिद्धी प्राप्त होतात आणि महिमा लघिमा पुढे येणार आहे ते, आणि त्यामध्ये तो अडकत नाही. आणि जो अडकत नाही त्याला अविनाशी पद प्राप्त होतं आणि मग तिथे मृत्यूचं काही चालत नाही. भगवान म्हणतात, माते
28वां अध्याय. योगस्य लक्षणं वक्ष्ये सबीजस्य नृपात्मजे मनो येनैव विधिना प्रसन्नं याति सत्पथम. तुला मी आता योगाचं लक्षण सांगतो. तो सबीज. सबीज म्हणजे ध्यानामध्ये काही ना काहीतरी मूर्ती आकार धारण करणं याला सबीज म्हणतात. त्यामुळे चित्त प्रसन्न होतं आणि परमात्मा मार्गाकडे प्रवृत्त होतं. हे प्राप्त होण्याकरता काय करावं? मनामध्ये काहीतरी मूर्ती धरून ध्यान करणं हा सबीज योग. आणि काहीही निर्विकार असलेला जो योग आहे तो निर्बीज. तो फार अवघड आहे. मूर्ती मनामध्ये धारण करणं, भगवंताचं सगुण रूप धारण करणं हे सोपं आहे त्या मानाने. पण निर्विकल्प समाधी सगळ्यात अवघड आहे. याकरता काय करावं? योगाची प्राप्ती होण्याकरता काय करावं? शास्त्रांनी सांगितलेल्या स्वधर्माचं यथाशक्ती पालन करावं. शास्त्रविरुद्ध आचरण करू नये. प्रारब्धाने जे काही मिळेल त्यामध्ये संतुष्ट राहावं. आत्मज्ञानी म्हणजे साधू लोकांच्या सान्निध्यात राहावं. विषय वासना वाढवणाऱ्या कर्मापासून दूर राहावं. संसारातून मुक्त करणाऱ्या धर्मावर प्रेम करावं. पवित्र आणि परिमित आहार घ्यावा. नेहमी एकांत आणि निर्भय अशा ठिकाणी राहावं. मन, वाणी किंवा शरीराने कोणाही जीवाला त्रास देऊ नये. सत्य बोलावं. चोरी करू नये. आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूचा संग्रह करू नये. ब्रह्मचर्याचं पालन करावं. ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे नीती नियमाने राहणं. आपला अर्थ आहे की ब्रह्मचर्य म्हणजे लग्न न करणे एवढा मर्यादित अर्थ नाही. लग्न केल्यावर सुद्धा ब्रह्मचर्य पाळता येतं. संयमाने राहणं म्हणजे ब्रह्मचर्य. अंतर्बाह्य पवित्र राहणं. शास्त्रांचे अध्ययन करणं. भगवंताची पूजा करणं. मौन पाळणं. उत्तम आसनांचा अभ्यास करून स्थिर बसणं. प्राणायाम करून श्वासावर नियंत्रण ठेवणं. मनाच्या साह्याने इंद्रियाला विषयापासून दूर ठेवणं. दूर करून त्यांना हृदयामध्ये आणणं मनाला. आणि मूलाधार वगैरे कोणत्याही एका चक्रामध्ये मनासहित प्राणाला स्थिर करणं. याच्या पुढचं सगळं अवघड आहे. इथपर्यंत ठीक आहे. हे पुढचा सगळा योगमार्ग आहे. कळलं का? ही जी मूलाधार चक्र, सहस्रार चक्र, षटचक्र आहेत ती योगमार्गातली आहेत. नेहमी भगवंताच्या लीलांचं चिंतन करणं. चित्त सम राखणं. सम म्हणजे सुखामध्ये दुःखामध्ये विचलित होऊ न देणं. व्रत, दानादी दुसऱ्या साधनांनी प्राणावर नियंत्रण ठेवून बुद्धीच्या द्वारे कुमार्गाकडे जाणाऱ्या चित्ताला एकाग्र करून परमात्म्याच्या ध्यानामध्ये लावावं. प्रथम आसनजय साधावा. योगमार्गातला पहिला धडा आहे आसन. न हालचाल करता एका ठिकाणी स्थिर बसता आलं पाहिजे. आसन शब्दाचा अर्थ काय? स्थिर सुखम आसनम. जे स्थिर आहे आणि सुखावं आहे. आसन घालून बसला, गुडघे दुखायला लागले, कंबर दुखायला लागली, मांड्या दुखायला लागल्या, हे नाही. सुखम, सुखावह आणि स्थिर. स्थिर सुखम आसनम. संस्कृतमध्ये एक बरं आहे, कमीत कमी शब्दामध्ये व्याख्या असतात.
त्यानंतर हळूहळू योगाचा अभ्यास करावा. डाव्या नाकपुडीतून पूरक करून कुंभक करावा. पूरक म्हणजे श्वास घेणं, ह्याला पूरक म्हणायचं. श्वास थांबवणं त्याला कुंभक म्हणायचं. आणि श्वास सोडणं याला रैचक म्हणायचं. पूरक करून कुंभक करावा आणि उजव्या नाकपुडीतून रैचक करावा म्हणजे श्वास सोडावा किंवा उलटही करावा. प्राणायामाने चित्त स्थिर आणि निश्चल होतं. हळूहळू अग्नीनं तापवलेलं सोनं जसा मळ बाहेर काढून टाकतं, त्याप्रमाणे प्राणायामाने चित्त शुद्ध होतं. चित्तातला सगळा मळ निघून जातो, म्हणजे वाईट वासना. चित्तातला मळ म्हणजे वाईट वासना. प्राणायामाने वातपित्तादी दोषांना, प्राणायामानंतर धारणा, धारणेनं पापाला, नंतर प्रत्याहार यांनी विषयाच्या संबंधाला, आणि ध्यानाने रागद्वेषादी दुर्गुणाला दूर करावं. योगाचा अभ्यास करता करता चित्त निर्मल आणि एकाग्र होईल. चित्त एकाग्र आणि निर्मल झालं की नाकाच्या टोकावर दृष्टी स्थिर करावी. नासाग्र दृष्टी म्हणतात, नाकाच्या टोकावर. आणि भगवंताच्या मूर्तीचं ध्यान करावं. कोणत्या मूर्तीचं? मुखकमल भगवंताचं आनंदाने प्रफुल्लित आहे. नेत्र कमलकोशाप्रमाणे लालसर आहेत. शरीर नीलकमलदराप्रमाणे श्यामवर्ण आहे. चारी हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेला आहे. कमलातील केसराप्रमाणे पिवळे रेशमी वस्त्र परिधान केलं आहे. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे. गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे. पायापर्यंत वनमाला रुळत आहे. त्या वनमालेमध्ये चारी बाजूने भ्रमर येऊन गुंजारव करीत आहेत. अंगावर मौल्यवान हार, हातामध्ये कंकण, डोक्यावर किरीट, दंडामध्ये बाजूबंद, पायामध्ये नूपूर असे अनेक अलंकार आहेत. कमरेला कमरपट्ट्याच्या लडी शोभा वाढवित आहेत. आणि भगवान कुठे बसलेत? भक्ताचे हृदय कमल हे त्यांचे आसन आहे. असा दर्शनीय म्हणजे पाहायला योग्य, श्यामसुंदर शांत स्वरूप, मन आणि डोळ्यांना शांत करणारं आहे. असं भगवंताचं रूप मनापुढं आणावं. अत्यंत सुंदर किशोरावस्थेमधलं भक्तावर कृपा करण्याकरता आतुर झालेली मनोहर मूर्ती, की ज्याचं यश परमकीर्तनीय आहे, यश वाढवणारं आहे, अशा भगवंताच्या मूर्तीचं ध्यान करावं. कोणतं ध्यान करावं? तर त्या ध्यानाचं हे वर्णन केले. हे मनाने ध्यान करायचं आहे. भगवंताच्या लीला सुद्धा दर्शनीय म्हणजे पाहण्याजोग्या आहेत. मग भगवंताची अनेक रूपं पाहावीत. चालत असलेलं, बसलेलं, पहुडलेलं, अंतःकरणामध्ये स्थिर असलेलं, अशा रूपाचं चिंतन करावं. संतांची रूपाची अभंग आहेत सगळे. त्या रूपाच्या अभंगामध्ये जे दर्शन आहे त्यांना मनच झालेलं दर्शन आहे. प्रत्यक्षामध्ये संतांचे अभंग आणि पांडुरंगाची मूर्ती याच्यामध्ये वेगळं वर्णन आहे. पुष्कळ ठिकाणी 4 हाताचं वर्णन आहे. पांडुरंगाला 2च हात आहेत. हातामध्ये वेणू आहे म्हणून सांगितलंय. चरंतम दुरंतम स्वयं गोपवेशम दधानम म्हटले शंकराचार्यांनी. ही जी रूपं आहेत संतांना दिसलेली, ती त्यांच्या मनाला दिसलेली आहेत. कळलं का? प्रत्यक्ष पांडुरंगाच्या मूर्तीचं वर्णन संतांनी केलेलंच आहे. पण रूपाचे जे अभंग आहेत त्यामधलं दर्शन आहे ते त्यांच्या मनश्चक्षुला झालेलं आहे. मग नंतर अशा भगवंताचं मनापुढे जर ध्यान आलं
तर कशाचं ध्यान करावं? पहिल्यांदा चरणकमलाचं ध्यान करावं. त्या चरणकमलावर ध्वज, वज्र, अंकुश, कमल ही चिन्ह आहेत. नखं आहेत ती चंद्राची तुकडे काढून बसवलेले आहेत अशी नखं आहेत. आणि त्यांनी हृदयातील अज्ञानरूप अंधकार दूर होतो. चरणकमलापासून गंगा नदी प्रगट झाली. सांगितलं वामन अवतारामध्ये पहिलं पाऊल कुठे गेलं? सत्यलोकामध्ये. विश्वरूप धारण केलं ना. मग तिथं ब्रह्मदेवानी पूजा केली चरणाची. आपल्या कमंडलूतील तीर्थ त्याच्यावर धरलं. त्या चरणकमलापासून जी नदी निघाली ती गंगा. म्हणून तिला काय म्हणतात? भगवतपदी. चरणकमल ज्याच्यातून श्रेष्ठ गंगा नदी प्रगट झाली, तिचं पवित्र जल मस्तकावर धारण केल्यामुळे महादेव सुद्धा मंगल झाले. अशा प्रकारे भगवंताच्या चरणकमलाचं पहिल्यांदा ध्यान करावं. नंतर दोन्ही पिंडऱ्या, गुडघे हळूहळू पायापासून ते डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवाचं ध्यान करावं. गरुडाच्या खांद्यावर हात ठेवून भगवान उभे आहेत त्याचं ध्यान करावं. भगवंताच्या या रूपाचं खूप वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. वक्षस्थळावर भगवंताच्या मोत्याचा हार आहे. त्या हारातील मोत्यांचा प्रकाश पडल्यामुळे ते गौरवर्णाचे दिसत आहेत. मुळामध्ये भगवंताचा वर्ण श्यामल आहे, पण या मण्यांचा प्रकाश असल्यामुळे तो गौरवर्ण दिसायला लागलेला आहे. भगवंताच्या हृदयामध्ये महालक्ष्मी आहे आणि भृगुऋषीच्या पायाचं चिन्ह आहे. त्याला श्रीवत्सलांचन म्हणतात. नंतर भगवंताच्या हातामधील शस्त्र सुदर्शन चक्र, कौमोदकी गदा, त्यानंतर भगवंताचं मुख, सोडवलाशी नासिका, कानामधली मकरकुंडल, नंतर डोक्यावरचे कुरळे केस, नंतर चेहऱ्यावरचं मनोहर हास्य, असं हे अत्यंत सुंदर रूप भगवंताचं ध्यानामध्ये आणावं. भगवंताचे दात कुंदकळ्यासारखे शुभ्र आहेत. खळखळून त्यांचं जे हास्य आहे त्याचंही ध्यान करावं. ध्यानाच्या अभ्यासाने, ध्यानाच्या पलीकडे काय, जे पाहिजे त्या रूपाचं ध्यान करावं. पण ध्यान एकदा स्थिर झालं की मग श्रीहरीविषयी प्रेम निर्माण होतं. ध्यान केल्यानं होतं काय? भगवंताविषयी प्रेम निर्माण होतं. हृदय भक्तीनं भरून जातं. अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण झाली आहे हे ओळखावं कसं? शरीर रोमांचित होतं, डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागतात आणि चित्तही स्थिर होतं त्या ठिकाणी. पुढे तेल संपल्यावर दिव्याची ज्योत जशी तेजतत्वामध्ये विलीन होते, तसं हळूहळू ध्यानामध्ये परमेश्वर मूर्तीतून आपल्याला जगामध्ये दिसायला लागतो. अणुरेणूमध्ये भरलेला आहे असं परमेश्वराचं विराट रूप आपल्याला दिसायला लागतं. अविद्या सगळी नष्ट होते, सुखदुःखाच्या पलीकडे जातो आणि मग मदिरेने धुंद झालेल्या पुरुषाला अंगावरच्या वस्त्राची शुद्ध राहत नाही, तसं त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्याला शरीराची शुद्ध राहत नाही. अनेक संत महात्म्यांची चरित्र आपण बघितली आहेत की त्यांना कशाची शुद्ध नव्हती. अशा तऱ्हेनं मी आणि माझेपणा त्याचा निघून जातो आणि
ब्रह्म नावाच्या पुरुषोत्तमामध्ये तो मिळून जातो. जसा अग्नी निरनिळ्या काष्ठामध्ये भिन्न दिसतो पण अग्नी एकच आहे. म्हणजे लांब लाकडामध्ये तो लांब दिसतो, गोल लाकडामध्ये गोल दिसतो, पण अग्नी एकच आहे. तसं शरीरामध्ये राहणारा आत्मा एकच आहे, पण त्या शरीरामुळं गुणभेदामुळं तो भिन्न स्वरूपाचा भासतो. अशा तऱ्हेनं भगवंताचा साक्षात्कार झाल्यानंतर मनुष्य मायेला जिंकतो आणि या जगामध्ये भगवंताचं एकच तत्व आहे याचा साक्षात्कार होतो. मग देवहूतीनं विचारलं. देवहूतिरुवाच लक्षणं महदादीनां प्रकृते पुरुषस्य च स्वरूपं लक्ष्यते मीशां येन तत्पारमार्थिकम. देवहूती कपिलाला म्हणते की हे प्रभो, प्रकृती, पुरुष आणि महत्त्वादी जे लक्षण सांख्यशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याचं वास्तविक स्वरूप वेगवेगळं जाणलं जातं. मग भक्तीनं ते जाणलं जातं. त्या भक्तियोगाचा मार्ग मला विस्तारपूर्वक सांगावा. ज्ञान, कर्म आणि भक्ती 3 मार्ग आहेत. ज्ञान जो मार्ग आहे तो योग्याचा आहे, तो आपल्या सामान्य माणसाचा नाही. त्याच्या वाट्याला जाऊ नका. कर्मामध्ये कटकट आहे. चांगलं कर्म कोणतं, वाईट कर्म कोणतं, ह्या कर्माने काय होईल, त्या कर्माने काय होईल. अर्जुन सुद्धा कोणतं कर्म करावं याच्यामध्ये गोंधळला. किं कर्म किंवा कर्म अकर्मेती कवयोप्यत्र मोहिताः. अर्जुन म्हणतो काय करावं काय न करावं याच्यामध्ये कवी म्हणजे त्रिकालज्ञ पुरुष सुद्धा मोहित होतात. पण त्या कर्माच्या भानगडीतही पडू नये. सामान्य माणसाचा जो मार्ग आहे तो भक्ती मार्ग आहे. कळलं का? तेव्हा हे भगवन, भक्तियोगाचा मार्ग मला आपण सांगावा. याशिवाय जीवाचा जन्म मरण रूप अनेक ज्या गती आहेत तेही सांगावं. जे ऐकल्यामुळे जीवाला वैराग्य निर्माण होईल ते सांगावं. ज्याच्या भयामुळे लोक शुभकर्म करतात तेही शुभकर्म मला सांगावीत. योगमार्ग हा प्रकाशित करणारे आपण सूर्य आहात. मला तुम्ही भक्ती सांगा. कारण शेवटी काय, देवहूती ही स्त्री आहे. म्हणून स्त्रियांनी भागवत ऐकावं का? भागवतानी भक्ती निर्माण होते म्हणून भागवत ऐकायचं. मैत्रेय म्हणतात की विदुरा, मातेचं वचन ऐकून कपिलानी आईची स्तुती केली आणि दयेनं कळवळा येऊन तिला ते म्हणाले. श्री भगवानुवाच भक्तियोगो बहुविधो मार्गैर्भामिनी भाव्यते स्वभावगुणमार्गेण पुंसां भावो विभिद्यते. आई, साधकांच्या भावानुसार भक्तियोग अनेक प्रकारचा आहे. जसा भाव अंतःकरणातला तशी भक्ती. स्वभाव आणि गुणाच्या भेदामुळे मनुष्याच्या भावनामध्ये भिन्नता असते. प्राणी आणि ईश्वर यांच्यामध्ये भेद पाहणारा क्रोधी पुरुष, हृदयामध्ये हिंसा, दंभ, मत्सर असा भाव ठेवून माझ्यावर प्रेम करतो तो तामस भक्त. भक्ताचे 3 प्रकार सांगितले. एक सात्विक भक्त, राजस भक्त आणि तामस भक्त. आता दैत्य सगळे शंकराचे भक्तच होते. रावणही शंकराचा भक्त होता, हिरण्यकश्यपूही शंकराचा भक्त होता. मग त्यांची भक्ती तामस होती. कळलं का? तामस काय करतो? प्राणी आणि ईश्वर यामध्ये फरक, भेद पाहतो.
तो रागीट असतो. त्याच्या हृदयामध्ये हिंसा, दंभ म्हणजे ढोंग आणि मत्सर हे मनामध्ये ठेवून भक्ती करतो. त्यांची भक्ती कशी? अमक्याला मारण्याकरता, मला राज्य मिळावं म्हणून. दुसऱ्याच्या नाशाकरता केलेली भक्ती तो तामस. जो पुरुष विषय, यश, ऐश्वर्य मिळवण्यासाठी भेदभाव बाळगून माझं पूजन करतो तो राजस भक्त. आपण सगळे राजस भक्त आहोत. मनामध्ये कामना ठेवून भगवंताची भक्ती करणारा राजस भक्त. आपण भक्ती का करतो? नवस करतो. अमकं व्हावं, तमकं व्हावं, मुलगा व्हावा, ऐश्वर्य मिळावं, मुलीचं लग्न जमावं, हे सगळे आपण राजस भक्त आहोत. आणि भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये भेद बाळगतो. आता तिसरा जो प्रकार आहे सात्विक, तो कोणता? जो माणूस पापाचा क्षय करण्याकरता किंवा परमात्म्याला अर्पण करण्याकरता पूजन करतो, कर्तव्य समजून पूजन करतो, पण भेदबुद्धीनं मी आणि परमेश्वर वेगळा आहे असं समजून तो सात्विक भक्त आहे. गंगेचा प्रवाह जसा समुद्राकडे आपोआप वाहत जातो तसं त्याची मनोवृत्ती भगवंताकडे आपोआप जाते. असा जो भक्त आहे आणि जो निष्काम आणि अनन्य प्रेम करतो तो श्रेष्ठ भक्त आहे. हे वरचे सात्विक, राजस, तामस हे सगळे सकाम भक्त आहेत. कळलं का? मनामध्ये कामना ठेवून आणि भेदबुद्धी ठेवणारे आहेत. श्रेष्ठ भक्त कोण आहे? जो निष्काम आहे. भक्ती कशाकरताही करत नाही. भक्ती करणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून जो भक्ती करतो आणि ज्याच्या मनामध्ये कामना नाही तो श्रेष्ठ भक्त आहे. असे निष्काम भक्त यांना मी वाटेल ते दिलं तरी ते घेत नाहीत. न लगे मुक्ती धनसंपदा. तुकाराम महाराज काय घेतलं का? ते निष्काम भक्त आहेत म्हणून सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. हे निष्काम भक्त मी देण्याला तयार असताना सुद्धा माझी सेवा सोडून काही मागत नाहीत. सलोकता, सार्ष्टी, समीपता, स्वरूपता आणि सायुज्य मुक्ती सुद्धा घेत नाहीत. इथे 5 मुक्ती सांगितल्या. आपण 4 सांगतो. यातली जादा कोणती आहे? सार्ष्टी. सलोकता म्हणजे भगवान ज्या लोकामध्ये राहतात तिथे राहायला मिळणं, वैकुंठामध्ये, ब्रह्मलोकामध्ये, कुठेही. समीपता म्हणजे भगवंताच्या जवळ राहायला मिळणं. स्वरूपता म्हणजे भगवंताचं रूप प्राप्त होणं. आणि सायुज्य म्हणजे भगवंतामध्ये मिसळून जाणं, एकरूप होणं. आणि सार्ष्टी म्हणजे भगवंतासारखं ऐश्वर्य प्राप्त होणं. ही 5वी मुक्ती. इथं भागवतामध्ये 5 मुक्ती येतात. सार्ष्टी म्हणजे भगवंताचा प्रमाणे ऐश्वर्य प्राप्त होणं. हाच भक्तियोग आई परमपुरुषार्थ मानला गेला आहे. या भक्तियोगाने तिन्ही गुणाला ओलांडून भक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून भक्तीमध्ये काय करावं? आचरण काय? निष्काम भावाने श्रद्धापूर्वक नित्य नैमित्तिक कर्तव्याचं पालन करावं. हिंसा करू नये. शास्त्रविहित उपासना करावी. भगवंताच्या प्रतिमेचं दर्शन, चरणस्पर्श, पूजा, स्तुती, वंदन करावं. सर्व प्राण्यामध्ये भगवान आहे अशी भावना धारण करावी. धैर्य आणि वैराग्य धारण करावं. महापुरुषांना म्हणजे संत पुरुषांना मान द्यावा. दीनावर दया करावी.
आपल्या बरोबरीचे आहेत त्यांच्याशी मित्रत्वाने वागावं, यम आणि नियम पाळावेत. यम म्हणजे शरीराचे नियम आणि नियम म्हणजे मनाचे नियम. अध्यात्मशास्त्राचं श्रवण करावं, नामसंकीर्तन करावं, मन सरळ ठेवावं, सत्पुरुषाची संगती करावी, अहंकाराचा त्याग करावा. अशा प्रकारे वागल्यावर भागवत धर्माचं अनुष्ठान करणाऱ्या भक्ताचं चित्त शुद्ध होतं आणि तो माझ्याकडे आणायचा येतो. भक्तियोगामध्ये जो तत्पर आहे तो रागद्वेषापासून मुक्त होतो आणि परमात्म्याकडे जातो. कपिल महामुनी म्हणतात, परमेश्वर आहेत ते, मी आत्मरूपाने सर्व जीवामध्ये राहतो आणि सर्व प्राणीमात्रांचा अनादर करून केवळ मूर्तीमध्ये परमेश्वर आहे असं समजून जगाचा जो अनादर करतो त्याची पूजा म्हणजे केवळ देखावा आहे. पूजेकरता हजारो रुपये खर्च करतो आणि दारामध्ये भुकेलेल्या आलेल्या माणसाला अन्न देत नाही, त्याची पूजा म्हणजे देखावा आहे म्हटले. दासगणू महाराजांनी म्हणले, आमच्या घरामध्ये वाची ज्ञानेश्वरी, बाहेर भिकार बोंबा मारी. ह्याचं काय उपयोग आहे म्हणजे? आचरणामध्ये पाहिजे. सर्व भूतमात्रामध्ये परमेश्वर आहे, केवळ तो मूर्तीमध्ये नाही असं जो मानतो तो खरा भक्त. असा भेदबुद्धीनं पाहणारा जो भक्त आहे त्याला कधीच शांती मिळत नाही. जो दुसऱ्या जीवाचा अपमान करतो, श्रेष्ठ कनिष्ठ पदार्थांनी फक्त माझ्या मूर्तीचं पूजन करतो, त्याला मी प्रसन्न होत नाही म्हणते. 2-2 तास 4-4 तास पूजा करतो पण दुसऱ्या जीवाचा अपमान करतो, त्याला मी प्रसन्न होत नाही म्हणते. इतिहासामध्ये मिर्झा राजे जयसिंग महापराक्रमी दररोज 3-3 तास शिवलिंगाची पूजा करून 100 ब्राह्मणाला रोज सोन्याच्या मोहरा दक्षिण म्हणून वाटत होती. पण काय उपयोग? मूर्ती फोडणाऱ्या, देवळे उद्ध्वस्त करणाऱ्या औरंगजेबाची चाकरी करत होती. काय उपयोग त्या शिवपूजेला नेला? तेव्हा मनुष्याने आपल्या धर्माचं अनुष्ठान करीत करीत ईश्वराच्या प्रतिमेची पूजा करीत राहावं. पण सर्व जगामध्ये परमेश्वर आहे, अणुरेणूमध्ये परमेश्वर आहे हे पाहावं. मूर्ती हे केवळ प्रतीक आहे. मूर्तीमध्येच परमेश्वर आहे का? आहे. मूर्तीमध्ये आहे आणि जगामध्ये आहे. मूर्तीमध्ये नाही असं नाही. अहो, तो सर्वत्र आहे म्हणणार मूर्तीत असणारच की. म्हणून सगुण आणि निर्गुण दोन्ही आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? सगुण निर्गुण एक गोविंद. तू सगुणही आहेस म्हणजे मूर्तीमध्ये आहेस, अवतारातही आहेस, आणि निर्गुण म्हणजे सर्व जगामध्ये व्यापून राहिलेला तत्वरूपाने. जी व्यक्ती आत्मा आणि परमात्मा याच्यामध्ये अंतर आहे असं समजते त्या भेदरशी व्यक्तीला मी मृत्यूरूप मोठं भय उत्पन्न करतो. म्हणून सर्व प्राण्यामध्ये असलेल्या परमेश्वराचं पूजन केलं पाहिजे. यथायोग्य दान, मान, मैत्रीपूर्ण व्यवहार, समदृष्टी याद्वारे पूजन केलं पाहिजे. हे माते, पाषाणादी अचेतन वस्तूपेक्षा वृक्षादी जीव श्रेष्ठ आहेत. वनस्पती सचेतन आहेत. जीवसृष्टीमध्ये झाडाला जिवंत मानले, सचेतन मानले.
20व्या शतकामध्ये जगदीशचंद्र बोस नावाचे आपल्याकडे मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी वनस्पतीला जीव असतो हे सिद्ध केलं आणि जगाला कळलं. पण आपल्याकडे आपल्या पुराणामध्ये शास्त्रामध्ये हजारो वर्षापूर्वी सांगितलंय वनस्पती म्हणजे जीवसृष्टी आहे. वनस्पतीला जर विषाचं इंजेक्शन दिलं तर वृक्ष काळे पडतात. ते दगडाला द्यावर काय परिणाम आहे का? कारण दगड निर्जीव आहे, वनस्पती सजीव आहेत. म्हणून अचेतनापेक्षा वृक्ष सृष्टी श्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा श्वास घेणारे प्राणी श्रेष्ठ, त्यातही मन असणारे प्राणी उत्तम, त्याच्याही पेक्षा इंद्रिय वृत्तीने युक्त प्राणी श्रेष्ठ, त्याच्यामध्ये स्पर्शाचा अनुभव करणाऱ्यापेक्षा रसाचं ग्रहण करणारे श्रेष्ठ, त्यापेक्षा गंधाचा अनुभव करणारे भ्रमर आणि त्यापेक्षा शब्दग्रहण करणारे श्रेष्ठ आहेत. त्यापेक्षा रूपाचा अनुभव घेणारे, त्यापेक्षा तोंडामध्ये वर खाली दोन्ही बाजूला दात असलेले जीव श्रेष्ठ आहेत. त्यापेक्षा पाय नसणाऱ्यापेक्षा पुष्कळ पाय असलेली आणि पुष्कळ पाय असणाऱ्यापेक्षा 4 पाय असणारे, 4 पाय असणाऱ्यापेक्षा 2 पाय असणारा मनुष्य श्रेष्ठ. सर्व प्राण्या एका वाक्यात काय? सर्व प्राण्यामध्ये मनुष्य श्रेष्ठ. आता मनुष्यात सुद्धा 4 वर्ण आहेत. त्याच्यामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, ब्राह्मणापेक्षा वेद म्हणणारा उत्तम, वेद म्हणणाऱ्यामध्ये वेदाचा अर्थ जाणणारा श्रेष्ठ, अर्थ जाणणाऱ्यामध्ये संशय निवृत्ती करणारा श्रेष्ठ, त्याच्याहीपेक्षा वर्णाश्रमानुसार कर्म करणारा श्रेष्ठ, त्याच्यापेक्षा इच्छा सोडून आपल्या धर्माचं निष्काम भावनाने आचरण करणारा अधिक श्रेष्ठ, त्याच्यापेक्षा आपली सर्व कर्म, आपली सर्व फळं, शरीरसुद्धा भगवंताला अर्पण करणारा श्रेष्ठ, त्याच्यापेक्षा आत्म्या परमात्म्यामध्ये भेद न मानता भगवंताची उपासना करणारा श्रेष्ठ आणि समदर्शी पुरुषापेक्षा जगामध्ये कोणीही श्रेष्ठ नाही. अणुरेणूमध्ये सर्व ठिकाणी ज्याला परमेश्वर दिसतो तो श्रेष्ठ. शुनीचैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. गीतेमध्ये समदर्शिने जे पंडित आहेत, सगळीकडे परमेश्वर आहे असं ज्याला जाणतो तो सर्वश्रेष्ठ. त्या ब्राह्मण सर्वश्रेष्ठ सांगितलेला नाही, लक्षात घ्या. समदर्शी सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून जीवरूप असलेल्या जीवामध्ये आपल्या अंशाने भगवंत सर्वामध्ये राहतात. सर्वाभूती परमेश्वर हे जाणणारा जो आहे तो सर्वश्रेष्ठ. सर्व प्राण्यामध्ये सर्व प्राण्यांना तो आदराने नमस्कार करतो. हा भक्तियोग. कपिलाचार्यांनी आईला सांगितलेला भक्तियोग एका वाक्यात सर्वत्र परमेश्वर पाहणं. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत. हा भक्तियोग. हा भक्तियोगो निश्चित जाण माझा. या सगळ्याची उत्तरं ज्ञानेश्वरीत आहेत. एक ज्ञानेश्वरी वाचलं की सगळं अध्यात्म वाचल्यासारखं आहे. तेव्हा हे माते, तुला मी हा भक्तियोग सांगितला, अष्टांग योग सांगितला. यापैकी एक योग करण्याने सुद्धा जीव भगवंताला प्राप्त होतो. अष्टांग योगातून जावा म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम हे जे 8 आहे, ह्याला अष्टांग योग म्हणतात. किंवा भक्तियोग, कोणत्याही मार्गाने जा. कोणत्याही मार्गाने गेला तरी परमेश्वर प्राप्त होतो. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये शिकागोला जी सर्व धर्म परिषद भरली, त्याच्यामध्ये काय सांगितलं? हाच भाग सांगितला.
की बाकीचे धर्म आमच्या मार्गाने गेलात तर तुम्हाला परमेश्वर प्राप्त होईल, नाही तर तुम्ही नरकात जाल म्हणतात. ख्रिश्चन धर्म काय, मुसलमान धर्म काय. पण आमचा धर्म तुम्ही कोणत्याही मार्गाने जा तुम्हाला ईश्वर मिळेल म्हणतो. फक्त चांगला मार्ग पाहिजे. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, हा श्लोक सांगितलं त्यांनी तिथं. सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. आकाशातनं पडलेलं पाणी जसं समुद्राला जातं तसं सगळ्या कोणत्याही देवाला नमस्कार केलेला केशवाला जातो. आपल्या भाषणामध्ये तिने हा एक श्लोक म्हटला आणि दुसरा श्लोक म्हटला शिवमहिम्नातला. रुचीनां वैचित्र्याद रुजुकुटिल नाना पथजुषाम नृणामेको गम्यस त्वमसि पयसामर्णवैव. रुचीनाम वैचित्र्यात, माणसाची आवड भिन्न भिन्न आहे म्हणून त्यांचे मार्ग काही सरळ आहेत, काही वाकडे आहेत, पण सगळे मार्ग तिथेच जातात, परमेश्वरापाशी जाऊन पोचतात. जसं पाणी शेवटी समुद्रापाशीच पोचतं. तेव्हा माते, कोणताही योग केला तरी भगवंताला प्राप्त होतो. म्हणून भगवान हाच सर्वांचा आश्रय आहे. तोच भूतामध्ये प्रविष्ट होऊन सृष्टीची निर्मिती करतो, तोच रक्षण करतो आणि भूताच्या द्वारे तोच संहार करतो. सर्व यज्ञाचं फळ देणारा तो भगवानच आहे. तेव्हा त्याच्या भीतीने वारा वाहतो. जग कोणामुळे चाललंय? ईश्वरामुळे चाललंय. 40वा श्लोक. यद्भयात वात्युवातोऽयं सूर्यस्तपति यद्भयात यद्भयाद वर्षते देवो भगणो याति यद्भयात. ज्याच्या भीतीनं वारा वाहतो, ज्याच्या भयाने सूर्य तापतो, ज्याच्या भयाने इंद्रवर्षाव करतो, ज्याच्या भयानं तारे चमकतात, ज्याच्या भयाने वनस्पती योग्य वेळी फुलफळं धारण करतात, ज्याच्या भीतीनं नद्या वाहतात, समुद्र किनाऱ्याच्या बाहेर जात नाही, ज्याच्या भयाने अग्नी प्रज्वलित होतो, पर्वतासह पृथ्वी पाण्यात बुडत नाही, ज्याच्या आज्ञेने आकाश जिवंत प्राण्यांना अवकाश देतं. आणि असा हा परमेश्वर तो भक्तीनं प्राप्त होतो. म्हणून परमेश्वराची शक्ती आहे काल. त्या कालशक्तीनं हे सगळं ब्रह्मांड चाललेलं आहे. तेव्हा अशा प्रकारचं विश्वाचं ज्ञान, सृष्टी निर्मितीचं ज्ञान कपिल महामुनींनी आपल्या आईला सांगितलं. पुन्हा पुन्हा सांगतो, ते संख्येमध्ये तत्व सांगितली म्हणून त्याला सांख्य तत्वज्ञान म्हणतात. कपिल उवाच तस्यैतस्य जनो नूनं नायं वेदोरुविक्रमं काल्यमानोऽपि बलिनो वायोरिव घनावलिः. वाऱ्याने जसा मेघाचा समूह उडून जातो तसा जीव समूह सुद्धा कालाच्या प्रेरणेनं अनेक योनीमध्ये भ्रमण करीत राहतो. परंतु कालाचा पराक्रम तो जाणत नाही. सुखाच्या अभिलाषेनं ज्या ज्या वस्तू मोठ्या कष्टाने मिळवतो त्या त्या भगवान काल नष्ट करतो, म्हणून त्याला दुःख होतं. कारण मंदमती असलेला जीव मोहामुळे आपलं नाशवान शरीर, आपलं घर दार शेती हे नित्य आहे असं जाणतो. दुःखाचं कारण काय? की आपण मिळवलेलं सगळं कायमचं आहे असं समजतो.
यक्षाला महाभारतामध्ये युधिष्ठिरांनी प्रश्न विचारला आहे. यक्ष प्रश्न म्हणून आमच्या आप्पांनी पुस्तक लिहिले त्याच्यावर, यक्ष प्रश्न नावाचं. त्यात एक प्रश्न असा आहे की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? आमच्या पोराला विचारलं तर सांगेल ताजमहाल म्हणून, कारण शिक्षणच सगळं कुचकामी आहे सध्या. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य धर्मराजाने उत्तर दिलं. मनुष्य रोज जीव मरताना पाहतो, माणसं मरताना, पशु मरताना, कीटक मरताना रोज पाहतो, पण आपण अमर आहोत अशी मनाची धारणा करतो, हे आश्चर्य आहे. रोज माणसाला पोचवायला जातो खांदा देऊन, पण आपल्याला एक दिवशी कोणीतरी खांदा देऊन इथे आणणार आहे हे विसरतो. रोज मरण पाहतो, पण आपल्याला मरण येणार आहे हे विसरतो. हे जगातलं मोठं आश्चर्य आहे. तेच सांगितलंय की कष्टाने आपण जे जे मिळवतो ते काल नष्ट करतो, पण आपलं धन, घर, शेत नित्य आहे असं मानतो. मेल्यानंतर तो दुसऱ्या योनीत जातो. ज्या ज्या योनीमध्ये तो जन्म घेतो त्या त्या योनीमध्ये तो आनंद मानू लागतो, विरक्त होत नाही. एक ऋषी होता, खूप तप केलं तरी पण आयुष्यात एक पाप घडलं होतं, म्हणून त्याला कळलं की पुढचा जन्म आपल्याला डुकराचा येणार आहे. म्हणून त्याने आपल्या शिष्याला सांगितलं की मला असा असा जन्म, अमक्या ठिकाणी मी अमक्या वेळेला जन्माला येणार आहे. मी जन्माला आलो की तुम्ही मला मारून टाका, मला त्या योनीत राहायचं नाही. त्याप्रमाणे तो मरण पावला. काही दिवसांनी तो जन्माला आला. शिष्य सगळे तिथे गेले, धोंडा उचलला आणि त्या डुकराच्या पिलाला मारणार. इतक्यात ते डुकराचं पिलू म्हणाले, अरे मला मारू नका, मारू नका. या जन्मामध्ये मानव जन्मापेक्षा जास्त सुख आहे. आपल्याला घाण वाटतं ते, पण त्या जीवाला ते सुखच असतं. कळलं का? दारू पिऊन गटारात पडणाऱ्या माणसाला सुख आहे ना, आपल्याला ती गलिच्छ वाटतं, पण त्याला तो आनंदच वाटतो. म्हणून ज्या ज्या योनीमध्ये तो जन्माला जातो त्या त्या योनीमध्ये तो आनंद मानू लागतो, त्यापासून विरक्त होत नाही. नरकातल्या योनीमध्ये जन्म घेऊन सुद्धा विष्ठा वगैरे तुच्छ भोगामध्ये तो सुख मानायला लागतो आणि त्या योनीतून मुक्त होण्याची इच्छा करीत नाही. हा मूर्ख मनुष्य आपलं शरीर, स्त्री, पुत्र, ग्रह, पशु, धन, बांधव यामध्ये आसक्त होतो, अनेक प्रकारचे मनोरथ करतो आणि स्वतःला भाग्यशाली समजतो. सगळ्या कुटुंबाचं पालनपोषण करण्याच्या चिंतेनं त्याचं अंग काळजीनं जळत असतं. वाईट वासनामुळे हृदय दूषित झालेलं असतं आणि मग त्या सगळ्या लोकांना, कुटुंबातल्या सुख मिळावं म्हणून वेगवेगळी पापं करायला लागतो. उलटा स्त्रिया जशा गोड गोड बोलून त्या पुरुषाला मोह घालतात, तसं त्याची इंद्रिय सुद्धा दुःखप्रदान तुच्छ कर्मामध्ये लिप्त होतात. त्यात त्याला सुख वाटू लागतं. भयानक हिंसा करून तो धन मिळवतो, आपल्या कुटुंबाचं पोषण करतो आणि ती पापं केल्यामुळं नरकात जातो. वारंवार प्रयत्न करून सुद्धा काही वेळेला त्याची उपजीविका चालत नाही, त्यावेळी तो चोऱ्या करायला लागतो कुटुंबाकरता. पुढे येणार आहे अजामिळाची कथा आहे. त्या अजामिळाने सुद्धा आपल्या कुटुंबाकरता चोऱ्याच केल्या. दुर्दैवाने कोणतेही प्रयत्न जेव्हा सफल होत नाहीत
आणि तो मंदबुद्धी निर्धन होतो, कुटुंबाचं भरणपोषण करायला असमर्थ होतो, तेव्हा सगळे कुटुंबातले लोक त्याचा अनादर करू लागतात. म्हातारा केव्हा मरतोय, किती दिवस आम्हाला त्रास देणार. मी जन्मभर ज्यांचं भरणपोषण केलं ते सगळे द्वेष करायला लागतात. आणि इतकं होऊन सुद्धा त्याला वैराग्य प्राप्त होत नाही. दृष्टांत दिलाय, कंजूस शेतकरी म्हाताऱ्या बैलाची जशी उपेक्षा करतो तसं म्हाताऱ्या माणसाची उपेक्षा मुलंबाळं करतात. म्हणून खरं जास्त जगू नये. यावत् स्वस्थ कलेवरग्रहम यावच्च दूरे जरा. जोपर्यंत शरीर निरोगी चांगलं आहे तोपर्यंत मरण यावं. असं आहे, जोपर्यंत जगण्यात मौज आहे तोपर्यंत मरण्यात मौज आहे. नाही तर सगळं जग वाट बघतंय. अजून श्वास चालू आहे, गेले का, नाही अजून नाही गेले. पोरगी ती बघायला बघते, अजून थोडे रडते, अश्रू ढाळते आईपाशी आणि हळूच म्हणते, जाऊ का मी, मुलांच्या परीक्षा येतात, घरी करून घालायला कोणी नाही. सगळेजण वाट बघतात पण मरत नाही. असल्या जीवनामध्ये काही अर्थ नाही. पण आपल्या हातात नाही, काय करणार. आणि इतकं वाईट वागून सुद्धा घरामध्ये सगळे तिरस्कार करतात तरी वैराग्य निर्माण होत नाही. ज्याचं त्यांनी स्वतः पालन केलं तेच त्याचं पालन करतात. पण वृद्धावस्था आल्यावर सगळेजण बाजूला जातात. काय काय होतं, वृद्धावस्थामध्ये तो कुरूप होतो. चेहरा उंटाच्या गुडघ्यासारखा होतो असं ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायात म्हटलं. किती कुरूप होतो, दात पडलेले सगळे, कातडं लोंबतंय. एकेकाळी हा सुंदर होता हे सांगावं लागतं. कुरूप होतो, शरीर रोगी बनतं, जठराग्नी मंद होतो, भोजन आणि पुरुषार्थ दोन्ही कमी होतात, मरणोन्मुख अवस्थेमध्ये घरी पडून राहतो. कुत्र्याप्रमाणे स्त्री पुत्रांनी दिलेलं, अपमानपूर्वक दिलेलं अन्न खाऊन जगतो. मृत्यू समय जवळ आल्याने वाताचं उत्क्रमण म्हणजे बाहेर पडतो वात, डोळ्याची बुबळं बाहेर येतात, श्वासनलिका कफामुळे चोंदून जाते, खोकताना श्वासोच्छ्वास करताना त्यांना मोठे कष्ट होतात, कफ वाढल्याने कंठामध्ये घरघर सुरू होते. शोकाकुल नातलगानी घेरलेला हा पडून राहतो. मृत्यूपाशात बांधला गेल्यामुळे लोकांनी हाक मारली तर त्याला ऐकूच जात नाही, काही बोलतच नाही. अशा प्रकारे जो मूर्ख मनुष्य इंद्रियावर विजय न मिळवता कुटुंबाच्या पालनपोषणामध्ये व्यग्र असतो तो स्वजनामध्ये राहून वेदनाने बेशुद्ध होतो आणि मृत्यूला प्राप्त होतो. मरणाच्या वेळी यमदूत येतात. त्याला बघून तो घाबरतो, मलमूत्र त्याग करू लागतो. शिपाई जसं एखाद्या गुन्हेगाराला घेऊन जातात तसं यमदूत त्याच्या गळ्यामध्ये दोरी बांधून बळजबरीने त्याला यमपुरीकडे घेऊन जातात. त्यांच्या दरडवण्याने त्याचे हृदय विदीर्ण होतं, थरथर कापू लागतो. कुत्री लचके तोडत असतात. केलेल्या पापाचं स्मरण होऊन तो व्याकुळ होतो, तहानभुकेने व्याकुळ होतो. घाम, आगीचा वणवा, गरम वारेची झळ यामुळे तापून जातो. पाणी नाही, विश्रांती नाही. तापलेल्या वाळूवरून त्याला ओढत नेतात. एक पाऊल पुढे टाकण्याची शक्ती नसते आणि पाऊल नाही टाकला की पाठीवर यमदूत चाबकाचे फटकारे मारतात. ठिकठिकाणी जमिनीवर पडतो, मूर्छा येते, पडून पुन्हा उठतो आणि यमदूत त्याला यमपुरीला घेऊन जातात.
यमपुरी किती लांब आहे? 99,000 योजनं. एवढा मार्ग लांबचा 5-6 घटकामध्ये चालत जाऊन नरकातील यातना तो भोगतो. त्याच्या शरीराला धगधगत्या अग्नीमध्ये टाकतात, कधी त्याचे तुकडे करतात, कधी त्याचं मांस त्यालाच खाऊ घालतात, कधी कुत्री गिधाडे त्याला आतडी बाहेर काढून त्याला चावतात, साप विंचू डास डंख मारणाऱ्या जीवाकडून त्याला पीडित केलं जातं.